थँक्स मिस सबनीस. जयदीप लॉजच्या समोर कार थांबताच मी कारमधनं उतरत अर्चनाला म्हणालो. अर्चनाने नुसतीच मान डोलावली आणि मग ती निघून गेली. लॉजच्या रिसेप्शन काउंटरवर येऊन माझा काही फोन वगैरे आला होता का काय याची मी चौकशी केली. आयुबनी किंवा नीताने मला या लॉजवर सोडल्यानंतर परत काही माझ्याशी संपर्क साधलेला नव्हता. ॲटलिस्ट आयुबनी तरी मला भेटायला पाहिजे होतं किंवा फोन तरी करायला हवा होता. माझ्याकडून लिहून घेतलेली ती चिठ्ठी नवलभाईंपर्यंत पोहोचली आहे याची त्याला कल्पना असणारच. आणि चिठ्ठी पोहोचल्यावर नवलभाई ताबडतोब मला भेटणार याचीही त्याला खात्री असणार. नव्हे, तशी खात्री त्यांनी मला बोलूनसुद्धा दाखवली होती. मग असं असताना पण आत्ता कुठे 2 वाजले होते. तशी काही वेळ गेलेली नव्हती. कदाचित त्याला वेळ झालेला नसेल. वेळ मिळाल्याबरोबर पण ठीक आहे, फोन वगैरे काही आलेला नाही म्हटल्यावर मी तसाच पुन्हा लॉजमधनं बाहेर पडलो. आता मला त्या पन्नालाल नावाच्या व्यक्तीला पाठवलेल्या पत्राचं काय झालं ते पाहायचं होतं. कुलकर्णीला मी सगळं समजावून सांगितलं होतं. तो मला माझ्या फ्लॅटवर तसा काही फोन किंवा मेसेज असला तर कळवणार होता. मी लॉजच्या समोर टॅक्सी केली. माझ्या माहीमच्या फ्लॅटवर पोहोचलो. किशोरची डॅटसन माझ्याकडे होती, पण अर्थातच ती माझ्या फ्लॅटवर ठेवलेली होती. ती गाडी आयुबच्या किंवा नीताच्या नजरेला पडण्यात धोका होता. घरी पोचताच आईने निरोप दिला की सकाळपासनं कुलकर्णीचा 3 वेळा फोन आलेला होता. याचा अर्थ पन्नालालला माझं पत्र मिळालं होतं. त्यांनी कुलकर्णीशी संपर्क साधला होता. काय म्हणत होता ग कुलकर्णी, मी विचारलं. अर्थात आईला काही बोलायचं सांगायचं नाही हे मी त्याला आधीच सांगितलेलं होतं. आईला आधीच माझं हे रिपोर्टर होणं पसंतच नव्हतं. इतर आयांसारखंच तिचंही मत होतं. आपल्या पोरांनी लग्न करावं, कुठल्या तरी ऑफिसात 10 ते 5 पाट्या टाकाव्यात आणि सुखाने संसार करावा. ही रिपोर्टरची काय नोकरी आहे? काळ ना वेळ, पुन्हा दगदग किती. तरी बरं, तिला अजून ह्या रिपोर्टरच्या खऱ्या आयुष्याची कल्पना नव्हती. बातम्या गोळा करताना त्याला काय काय दिव्यातनं जावं लागतं, प्रसंगी प्राणावर कसं बेततं वगैरे वगैरे. तेव्हा कुलकर्णीने आईला काही सांगितलेलं नसणार याची कल्पना असूनही मी उगाचच विचारलं. काय नाही बोलला रे, नुसतंच विकी आहे, कधी येणार आहे एवढंच. काय चाललेलं असतं तुम्हा पोरांचं काय कळत नाही. आईने नेहमीचे रेकॉर्ड वाजवले. मला मात्र उत्सुकता लागली होती. कुलकर्णीने 3 वेळा फोन केला म्हणजे या कुलकर्णीला आज माझी काय एवढी आठवण झाली बाबा. 3 वेळा फोन केला त्याने. आईला ऐकू जाईल अशा आवाजात पुटपुटत मी फोन जवळ गेलो. कुलकर्णीच्या ऑफिसचा नंबर डायल केला. हॅलो कुलकर्णी, हां मी विकी बोलतोय. अरे, तुझ्या त्या पन्नालालचा फोन आला होता बरं का. पलीकडनं कुलकर्णी म्हणाला. बरं मग? मग काय, त्याला तुझी ताबडतोब भेट हवी आहे. अगदी काकुळतीला येऊन बोलत होता बरं का पठ्ठ्या. तू लगेच आत्ताच्या आत्ता कुठे भेटशील असंही त्याने विचारलं. बरं मग? आई आसपास असल्यामुळे मला ह्यापेक्षा जास्त काही बोलताच येत नव्हतं. म्हटलं मी आत्ता ऑफिसात आहे, तो कुठे भेटेल हे मी तुम्हाला कसं काय सांगू शकणार. छान. शेवटी नाईलाजाने त्यांनी दादरला माझ्या घरी यायचं कबूल केलं आहे. तेव्हा तो यायच्या आधी तू ये माझ्याकडे. किती वाजता येणार आहे तो? तू साधारण 5:30-6च्या सुमाराला भेटशील असं मी त्याला सांगितलं आहे. ज्या अर्थी तो तुला भेटायला एवढा उत्सुक आहे ना, त्या अर्थी तो अगदी राईट टाईम येणार असं वाटतंय बरं का मला. ठीक आहे, मी 5:30च्या आत तुझ्याकडे येतो. असं म्हणत मी फोन बंद केला. कोण येणार आहे रे? आईने विचारलं. अगं, आमच्या कॉलेजमधला एक मित्र बरेच दिवस परदेशी होता, म्हणजे तिकडे स्थायिक झाला आहे तो. आत्ता तो 1 महिन्यासाठी भारतात आला आहे. तेव्हा सगळ्या दोस्तांना भेटायचं म्हणतोय तो. त्याला फक्त कुलकर्णीचंच घर माहिती होतं, म्हणून त्यालाच सांगितलं त्यांनी सगळ्या मित्रांना निरोप पाठवायला. आईचं समाधान करणं फार सोपं असतं नाही का?
कुलकर्णी दादर टीटीला एका चाळीतल्या 2 खोल्यात राहत होता. कुलकर्णीच्या सगळ्याच गोष्टी अगदी वेळेवर झालेल्या होत्या. योग्य वेळी शिक्षण पूर्ण केल्यावर योग्य वयात त्याला मुंबई महानगरपालिकेत नोकरी लागली होती. मग योग्य वेळी त्याला 2 मुलं झाली होती, 1 मुलगा 1 मुलगी. मग प्रमोशन वगैरे मिळून तो हेड क्लार्क झाला होता. अर्थात इथे मात्र योग्य वेळेच्या आधी, म्हणजे त्याला टक्कल बिक्कल पडायच्या आधीच तो हेड क्लार्क झाला होता. एवढंच काय, ते त्याच्या योग्य वेळेला गालबोट लागलेलं होतं. त्याच्या बाबतीत घडणाऱ्या या सगळ्या योग्य वेळेच्या बाबींवरनं मी त्याला योग्य कुलकर्णी असं नाव दिलं होतं. आणि मग तेच आमच्या सगळ्या दोस्त कंपनीत रूढ झालं होतं. तर तसं साधं सरळ आयुष्य जगणाऱ्या कुलकर्णीच्या घरी मी पोचलो तेव्हा 5:15 वाजलेले होते. कुलकर्णीही नुकताच ऑफिसातनं आला होता. आम्ही चहा घेत असताना चाळीतला एक मुलगा एका गृहस्थाला घेऊन आला. काका, हे तुमच्याकडे आलेत, असं म्हणत त्यांनी त्या गृहस्थाला दारात सोडलं. कुलकर्णी कोण आहे? दारात उभं राहत त्यांनी विचारलं. मीच, असं म्हणत कुलकर्णी उठून उभा राहिला. हाच पन्नालाल, हे मी ओळखलं. पन्नालालचं वय साधारण 40च्या आतबाहेर होतं. शरीर काहीसं सुटलेलं, उंची बेताचीच. त्याचा चेहरा मिशाविरहित म्हणूनच तुळतुळीत होता. त्याच्या अंगावरचे कपडे उंची होते. पांढऱ्या रंगाची पॅन्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा इम्पोर्टेड टी-शर्ट. टी-शर्टवर डाव्या बाजूला गुलाबी रंगीत JS ही इंग्लिश अक्षरं प्रिंट केलेली होती. वास्तविक बघता त्याच्या वयाच्या माणसालाही असले कपडे मुळी शोभत नव्हते, पण असते एकेकाची आवड. मात्र ह्यावरून हा माणूस जरा चांगला रंगेलच वाटत होता. मी आपल्याला सकाळी फोन केलेला होता. तो पन्नालाल कुलकर्णीला म्हणाला. अहो, मी तुमच्या फोनबद्दलच सांगत होतो. बरं, हे पन्नालालने माझ्याकडे बघून मग कुलकर्णीकडे बघितलं. हेच विक्रम राजे, ज्यांना तुम्हाला भेटायचं होतं ना, तेच? हो, अच्छा. असं म्हणत पन्नालालने पहिल्यांदा माझ्याकडे अगदी बारकाईनं पाहिलं. हां, बोला. मी आवाजात काहीसा बेफिकीरपणा आणत म्हणालो. मला आपल्याशी थोडं खाजगी बोलायचं होतं. बोला ना, बोला. इथे तुम्हाला काहीही बोलायला हरकत नाही. पण अजून आपण आपली ओळख नाही करून दिली. माझं नाव पन्नालाल. आज सकाळीच मला आपलं पत्र मिळालं, त्या संदर्भात जरा. हां, बोला बोला. पन्नालालने अस्वस्थपणे हातातली कीचेन या हातातून त्या हातात घेतली. ती कीचेन चांगली भारी होती, आकर्षकही होती. प्लॅस्टिकची पारदर्शक रंगीत छोटीशी पट्टी त्या कीचेन अडकवलेली होती. याचा अर्थ हा पन्नालाल बराच पैसेवाला असावा. अर्थात 500 रुपये बक्षिसाची जाहिरात देणारा माणूस श्रीमंत असणारच की. पन्नालालने कुलकर्णीच्या त्या दोन्ही खोल्यांवरनं नजर फिरवली. त्याच्या नजरेचा अर्थ माझ्या लक्षात आला. त्याला जे काही बोलायचं होतं त्यासाठी ही जागा त्याला अयोग्य वाटत होती. पण कुलकर्णीला मी तो ॲक्सिडेंट किस्सा थोडक्यात सांगितला होता, त्यामुळे साहजिकच कुलकर्णीला पन्नालाल काय बोलणार हे ऐकण्याची उत्सुकता होतीच. हे बघा, मी पन्नालालला म्हणालो, तुम्हाला जर त्या ॲक्सिडेंटच्या संदर्भात काही बोलायचं असेल तर ते इथे बोलण्यात काही हरकत नाही, कारण तो ॲक्सिडेंटचा किस्सा मी ह्यांना सांगितलेला होता. कुलकर्णीकडे बोट दाखवत मी म्हणालो. आणि आपली टाइम्समध्ये आलेली जाहिरात यांनीच मला दाखवली होती. तेव्हा यांच्यासमोर बोलायला काही हरकत नाही आहे. इथे आपल्याला डिस्टर्ब करायला कुणीही येणार नाही आहे. पन्नालालने आतल्या खोलीतल्या मधल्या दाराला लावलेल्या पडद्याकडे नजर टाकली. वहिनी स्वयंपाकघरात मग्न आहेत, त्यांना असल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे. चेहऱ्यावरून पन्नालालचं काही समाधान झालेलं नाही हे माझ्या लक्षात आलं, पण काही इलाज नव्हता. शेवटी नाईलाज झाल्यासारखा तो एका खुर्चीवर बसला. पण एकदा बसल्यावर मात्र त्याने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. तुम्ही तो ॲक्सिडेंट पाहिला होता? हो, पाहिला होता. तुमची स्मरणशक्ती कशी काय? माझ्या समजुतीप्रमाणे उत्तम आहे. शाळेत असताना माझ्या या स्मरणशक्तीचं आमच्या शिक्षकांना फार कौतुक वाटायचं.
कॉलेजमध्ये असताना तर कुठली मुलगी कुठल्या दिवशी कुठली साडी नेसली हे मी अचूक सांगायचो. अहो माझा पॉकेट मनीचा खर्च मी अशा पैजेतनं कमवायचो. न राहून कुलकर्णी हसला, पण पन्नालाल काहीसा नाराज झाला. म्हणाला, मिस्टर विक्रम, प्लीज बी सिरियस. मग मीही गंभीर झालो. म्हणालो, तुमच्या प्रश्नाचा रोख माझ्या लक्षात आला. त्या ॲक्सिडेंटविषयी एखादी गोष्ट मी विसरून गेलो असेन असं तुम्हाला म्हणायचं असेल तर ते काही खरं नाही. अच्छा, कसा काय झाला होता तो ॲक्सिडेंट? त्या अगोदर माझी एक शंका आहे. काय? ते जाहीर झालेलं 500 रुपयाचं बक्षीस मला कसं मिळेल? अर्थातच ते मी देणार आहे. आत्ता लगेच? हो. मग काय हरकत नाही. तर 14 ऑगस्टची दुपारी 2ची वेळ होती. मी मारवे रोडवरनं चाललो होतो तेव्हा, आणि मी पुन्हा एकदा तो आत्तापर्यंत मला पाठ झालेला ॲक्सिडेंटचा किस्सा सांगितला. पहिल्यांदा आयुबनी तो माझ्याकडनं चांगला घोटून घेतला होता. नंतर आज सकाळीच मी तो नवलभाईंच्या पुढे रिपीट केला होता, आणि आत्ता पुन्हा. कुठेही न अडखळता मी तो आता इतक्या सहजपणे सांगत होतो की खरोखरच हा अपघात आपण प्रत्यक्ष पाहिला आहे. हां. ॲक्सिडेंट कसा झाला हे सांगितल्यावर पन्नालाल हुंकारला आणि म्हणाला, कुठल्या ड्रायव्हरला काही दुखापत वगैरे झाली होती? मला वाटतं फिएटच्या ड्रायव्हरला. पण तसं मी काही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. ॲक्सिडेंट झाला त्यावेळी मी त्या फिएट ड्रायव्हरच्या मानेला जोरात झटका बसलेलं पाहिलं होतं. तोही नंतर आपल्या मानेवरनं सारखा हात फिरवत होता. पन्नालालचा चेहरा काहीसा चिंताग्रस्त दिसायला लागला होता. ज्यावेळी मागच्या गाडीने पुढच्या गाडीला धडक दिली तेव्हा गाडीची पोझिशन काय होती? माझ्या म्हणण्याचा अर्थ ती एकदम मध्येच थांबली होती का? नाही, एकदम नव्हती थांबली. पण पुढे स्पीड ब्रेकर आल्यामुळे तिने आपला वेग एकदम कमी केला होता. ह्या 2 कारच्या व्यतिरिक्त रोडवर आणखीन काही कार्स होत्या का? नाही, संपूर्ण रस्ता मोकळा होता. फक्त ह्याच 2 गाड्या होत्या. रस्त्यावर पायी चालणारं तुमच्याशिवाय आणखीन कोणीच नव्हतं? मनातल्या मनात मी पन्नालालला मानलं. हा प्रश्न मला नवलभाईंनी सुद्धा विचारला नव्हता. काय दुपारची 2ची वेळ होती, त्यामुळे रस्त्यावर त्यावेळी कोणीच नव्हतं. निदान ॲक्सिडेंट झाला त्या जागेच्या जवळपास तरी कोणी नव्हतं. एवढ्या भर दुपारी 2च्या सुमाराला तुम्ही त्या रस्त्यावर काय करत होतं? काय झक मारत होतो? मी एकदम वैतागल्यासारखं करत म्हणालो, हे बघा मिस्टर विक्रम, ही माहिती मी काही तुम्हाला फुकट विचारत नाही आहे. या बदल्यात मी तुम्हाला 500 रुपये देणार आहे. म्हणूनच मला संपूर्ण माहिती आणि प्रश्न विचारायचा हक्क आहे असं मी समजतोय. आय एम सॉरी मिस्टर पन्नालाल. मी आवाजात दिलगिरी आणत म्हणालो, मी सध्या बेकार आहे, नोकरीसाठी फिरतोय. त्या दिवशी मी नोकरीसाठीच तिथे गेलो होतो. कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेटच्या परिसरात असलेल्या एका कारखान्यात भरती चालू आहे असं मला समजलं होतं. म्हणून मी इट्स ऑल राईट, तुमची मनस्थिती मी समजू शकतो, पन्नालाल सहानुभूतीच्या स्वरात म्हणाला. मग काही क्षण थांबून त्यांनी पुन्हा आपल्या प्रश्नांचा सिलसिला सुरू केला. तुम्ही ॲक्सिडेंट पाहिलंत केव्हा? म्हणजे ॲक्सिडेंट होण्याच्या आधी, ॲक्सिडेंट होताना का ॲक्सिडेंट झाल्यानंतर? होण्यापूर्वी. हे कसं काय शक्य? शक्य नसायला काय झालं? याला हवं तर तुम्ही योगायोगही म्हणू शकता. ॲक्सिडेंट होण्यापूर्वी काही क्षण आधी मी त्याच दिशेला पाहत होतो. पन्नालाल हुंकारला. ज्या आत्मविश्वासानं मी बोलत होतो ना, त्यावरून त्याला ते मान्य करायलाच हवं होतं. तुम्ही त्या दोन्ही ड्रायव्हर्सना पाहिलं होतं? हो. दोघांपैकी परत कोणाला बघितलं तर ओळखू शकाल? मी दोघांनाही ओळखू शकेन. जरा ॲम्बॅसेडरच्या ड्रायव्हरचं वर्णन कराल का? तो साधारण 45 एक वयाचा माणूस होता. वयाच्या मानाने तसा बराच मजबूत आणि ताकदवान वाटत होता. त्याचा चेहरा चांगला गुबगुबीत होता, लालबुंद होता, रंग गोरा आणि तुकतुकीत होता. त्याचे केस दाट होते पण बरेचसे पिकलेले होते.
त्यांनी चांगल्या भल्या मोठ्या मिश्या ठेवल्या होत्या. मिश्यातले केससुद्धा पिकले होते. ॲक्सिडेंट झाला ती वेळ आणि तारीख या बाबतीत तुमची खात्री आहे ना? अर्थात. त्याच दिवशी तर मी नोकरीसाठी बरं जरा हा फोटो पहा. बरं जरा हा फोटो पहा असं म्हणत पन्नालालनं आपल्या हातातली कीचेन समोरच्या स्टूलवर ठेवली. मग पॅन्टच्या खिशातून एका पोस्टाच्या इन्व्हलप साईजचं पाकिट काढून त्यातून एक फोटो काढला, माझ्यासमोर धरला. यातल्या कोणाला ओळखतात तुम्ही? मी फोटो हातात घेतला, पाहिला. फोटोतले दोघेजण एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून कॅमेऱ्याकडे बघत हसत होते. त्यातला एक जण नवलभाई पटेल होता आणि दुसरा आत्ता माझ्यासमोर बसलेला पन्नालाल होता. फोटोच्या पार्श्वभूमीवर आज मी नवलभाईंना भेटायला गेलो होतो तीच इमारत दिसत होती. फोटोत तो इंग्लिशमध्ये लिहिलेला पटेल अँड शहा प्रमोटर्स अँड बिल्डर्सचा बोर्ड स्पष्टपणे दिसत होता. कुणाला ओळखता तुम्ही? अहो, एक तर यातले तुम्ही स्वतःच आहात. आणि दुसरा? या माणसाला मी ओळखतो. कोण आहे हा? हा ॲक्सिडेंट झालेल्या ॲम्बेसिडर गाडीचा ड्रायव्हर आहे. याच माणसाच्या चुकीमुळे तो ॲक्सिडेंट झाला होता. तुमची खात्री आहे? काही चूक तर नाही ना होत ओळखण्यात? नाही, अजिबात नाही. हा फोटो पाहण्यापूर्वी मी या माणसाचं वर्णन केलं होतं. बघा ना, फोटोतसुद्धा त्याला ते लागू पडतं आहे. तुमच्यापेक्षा तो किंचित उंच आहे, त्यामुळे त्याने अगदी सहजपणे तुमच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तुम्हाला मात्र त्याच्या खांद्यावर हात ठेवण्यासाठी थोडा त्रास पडलेला दिसतोय. बरोबर आहे की नाही? पन्नालाल उत्तर द्यायच्या मनस्थितीत नव्हता. तो कमालीचा अस्वस्थ झाला होता. त्याने आपल्या पॅन्टच्या खिशातनं एक रेशमी रुमाल काढला. मग आपल्या चेहऱ्यावरनं तो फिरवला. पुन्हा रुमालाची व्यवस्थित घडी घातली. अर्थात हे सगळं तो आपली अस्थिरता कमी करण्यासाठी करत होता. रुमालाची घडी घालून त्याने तो पुन्हा आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवला. मग समोरचा फोटो उचलून पाकिटात घातला. पाकिटही पुन्हा पॅन्टच्या खिशात ठेवलं. मग मोठ्या अनिच्छेने त्याने आपली पर्स काढली. त्यातून 100च्या 5 नोटा काढून समोरच्या स्टूलवर ठेवल्या. मी नोटा उचलून हातात घेत सहज स्वरात विचारलं, फोटो तर तुमच्या शेजारी जो माणूस आहे त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का? हे तुम्ही कशासाठी विचारताय हो? पन्नालालनी काहीशा तीव्र स्वरात विचारलं. नाही, सहज अगदी कुतूहल म्हणून. हे असलं कुतूहल प्राणावर बेततं, समजलं? तुम्हाला काय म्हणायचं हो? हा ॲक्सिडेंट कुणाच्या चुकीमुळे झाला होता? पन्नालालनी उलट प्रश्न केला. अर्थातच फोटो तुमच्या शेजारी उभ्या असलेल्या माणसाच्या चुकीमुळे. माझ्या अंदाजाप्रमाणे हा ॲक्सिडेंट बघणारे तुम्ही एकमेव साक्षीदार आहात आणि तुमची साक्ष ह्या माणसाला महागात पडणारी आहे. जर समजा त्याला कळलं की तो ॲक्सिडेंट तुम्ही प्रत्यक्ष पाहिला आहे, विचार करा, स्वतःची मान वाचवण्यासाठी तो तुमचं काय करेल? पण तो तर साधा ॲक्सिडेंट होता. फार तर निष्काळजीपणे कार चालवल्याबद्दल त्याला शिक्षा होईल. हां, त्या ॲक्सिडेंटमध्ये कुणी मेलं बिलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण तुम्हाला कल्पना नाही आहे हो, काही लोक तुरुंगाला प्रचंड घाबरतात. तुरुंगात फक्त 1 तास काढायच्या फक्त कल्पनेनंही त्यांना घाम फुटतो. तेव्हा माझा तुम्हाला एक मित्रत्वाचा सल्ला आहे, हे 500 रुपये घ्या आणि जे काही तुम्ही बघितलं आहे ते सगळं विसरून जा. या विषयावर पुन्हा कुठे कोणाशी बोलू नका. मार्वे रोडवर तुम्ही कधी काळी गेला होतात ही गोष्टच विसरा. काय? पन्नालालनं आपली स्टूलावरची कीचेन उचलली आणि तो खुर्चीवरून उठून उभा राहिला. मिस्टर पन्नालाल, आपण दिलेल्या सल्ल्याबद्दल मी आभारी आहे. पण आपण इथून जाण्यापूर्वी मलाही तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी पन्नालालकडे बघत म्हणालो. पन्नालालनी प्रश्नार्थक मुद्रेनं माझ्याकडे बघितलं. मी किंचित पॉज घेत अगदी शांत आवाजात म्हणालो, तुमचं नाव?
पन्नालाल नाही आहे. विजेचा शॉक बसावा तसा पन्नालाल जागच्या जागी उडाला. त्यांनी डोळे काहीसे विस्फारले. काय काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? स्वतःला सावरत त्याने विचारलं. फारसं महत्त्वाचं नाही हो. मी पुन्हा तसंच त्याच शांत सहज स्वरात म्हणालो. जर तुमचं नाव खरोखरच पन्नालाल आहे तर दुसऱ्यांचे कपडे घालणं कधीही वाईटच. आरोग्याच्या दृष्टीनं तर ते आणखीनच घातक. खरूज, नायटा, गजकर्ण असले संसर्गजन्य रोग तर असे दुसऱ्याचे कपडे वापरून होतात. तेव्हा पन्नालालचा चेहरा संतापानं काहीसा लालबुंद झाला. बघा बघा, तुमचा चेहराच सांगतोय की तुमचं नाव पन्नालाल नाहीच आहे. पन्नालालनी स्वतःच्या संतापाला आवर घातला. तरीही काहीशा तीव्र स्वरात तो म्हणाला, तुम्ही ही माझी अशी चेष्टा का करताय? याचं कारण मला कळू शकेल? अवश्य. राज कपूरचे आर.के. बॅनर्सचे चित्रपट तुम्हाला खूप आवडत असावेत असा माझा अंदाज आहे. कारण राज कपूरच्या आर.के. तुम्ही तुमच्या टी शर्टवर JS प्रिंट केलं आहे. तुमच्या रुमालावर सुद्धा JS विणलं आहे. आणि तुमची किचनला असणारी रंगीत पारदर्शक पट्टी त्यात सुद्धा JS. आणि माझ्या इंग्लिशच्या तुटपुंज्या ज्ञानाप्रमाणे पन्नालालचा शॉर्ट फॉर्म JS होत नाही. आणि तुम्ही पटेल अँड शहा प्रमोटर्स अँड बिल्डर्सच्या बोर्डापुढे उभं राहून ज्या पद्धतीने फोटो काढला आहे त्यावरून माझा अंदाज असा आहे की तुम्ही पटेल अँड शहा कंपनीचे पार्टनर जीवनदास शहा म्हणजेच JS आहात. एम आय राईट? अरे तुझं डोकं फिरलंय. असं म्हणत पन्नालाल झटक्यात कुलकर्णीच्या घरातनं बाहेर पडला. कुलकर्णी काहीसं वेड्यासारखा अजून माझ्याकडे बघत होता. अरे खरंच तो पन्नालाल नव्हता? कुलकर्णीने विचारलं. माझा आपला अंदाज आहे रे, खात्री नाही. असं म्हणत मी हातातले 500 रुपये त्याच्या पुढे केले. अरे हे काय? ठेव तुझ्याकडे. हे प्रकरण संपल्यावर आपण मस्तपैकी पार्टी करू ह्याची. अंगठा तोंडाला लावत मी म्हणालो. स्वयंपाकघराकडे बघून जीभ चावत कुलकर्णी खुशीत हसला. बरं, आता एक लक्षात ठेव. पुन्हा जर का कधी हा पन्नालाल इथे माझी चौकशी करत आला तर कुठल्या तरी लांबच्या शहराचं नाव सांगून टाक. तिकडे नोकरी मिळाली आहे असं सांगितलंच तरी चालेल. का? असं का? अरे मला पुन्हा त्या माणसाला भेटायचं नाही आहे. पण खरं कारण वेगळं होतं. कुलकर्णीला नंतर काही त्रास होऊ नये हीच माझी एकमेव इच्छा होती. पण त्याला जर हे खरं कारण सांगितलं असतं तर त्यांनी ते मनावर घेतलं नसतं. किशोर आणि कुलकर्णीसारख्या दोस्तांचं ना हेच फार वाईट असतो. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित प्राणांतिक या कादंबरीचा 5वा भाग. 6वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.